राज्यातल्या काही भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। काही ठिकाणी रेड अलर्ट तर ऑरेंज अलर्टही देण्यात आलेला आहे। पाहूयात त्या संदर्भातल्या बातम्या। विदर्भामध्ये येत्या 2 दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। 19 जूनला गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये रेड अलर्ट तर इतर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी। कोकण किनारपट्टीवर 3 दिवस पावसाचा जोर राहील। रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट तर रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट। रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी। जिल्ह्याच्या सर्वच भागामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस। पेणच्या एसटी स्टँड आणि दाताराळी परिसरामध्ये पाणी साचलं। उरण, महाड, माणगाव भागातही पावसाच्या सरी तर रायगड जिल्ह्याला उद्या ऑरेंज अलर्ट। भुसावळच्या हातनूर धरणाचे 12 दरवाजे उघडले। धरणातून 36,445 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 98 मिलीमीटर पाऊस। जिल्ह्यामध्ये एकूण 51% पावसाची नोंद। सावंतवाडीच्या तेरेखोल नदीनं इशारा पातळी ओलांडली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गेल्या 24 तासांमध्ये सावंतवाडी तालुक्यामध्ये सरासरी 105 मिलीमीटर पाऊस। अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये पर्यटकांचा जीव घेणारा स्टंट। खोल दरीजवळ जाऊन हुल्लडबाज तरुणांचा फोटो सेशन। हरिकेन पॉइंटवर प्रवेशबंदी असताना सुद्धा स्टंटबाजी सुरू। भंडारा जिल्ह्यामधील गोसीखुर्द धरणाचे 19 दरवाजे उघडले। धरणातून 78,191 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू। अंधेरीमध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस। अंधेरी रेल्वे स्थानकावर छत नसल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप।